हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय सियाराम. कॅमेरा दिसत नसेल कारण सगळीकडनं खिडक्या आहेत दोन बाजूनी किचनला. तर बघू शकताय तुम्ही सकाळ सकाळी आता कुंचन सेवा केलेली आहे मी. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झालेली आहे. आणि खूप छान वाटतं घरात धूप दिवांचं घरात धूप वगैरे तर लावलं जातं. सकाळ सकाळी देवपूजा वगैरे असं नवीन काहीतरी झालं की खूप छान वाटतं. तर तुम्ही बघू शकताय आपल्या स्वामींचा मंत्र चालू आहे इथं. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि इथं आपला स्वामींचा मंत्र चालू आहे बघा तुम्ही. हे बघा हातामध्ये. आणि ते दूर हे व्हायला लागलं ना त्यामुळं कॅमेरा हे व्हायला लागले. देवपूजा वगैरे कशी झाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सकाळ सकाळी देवधर्म केलं की खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. मला खूप आवड आहे देवाची वगैरे. मी खूप छान करते बघा. हे बघा मला खूप खूप मस्त वाटतं असं देवपूजा वगैरे केले की. आणि त्यानंतर इतर रांगोळी वगैरे काढलेली आहे बघू शकताय तुम्ही. कुंचन सेवा म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्याला हे कलशामध्ये तांदूळ भरायचे आहेत. आणि कवड्या वगैरे आहेत, बरंच काही आहे. मी तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्कीच दाखवेन काय काय आहे याच्यामध्ये. आणि श्री लक्ष्मी देवी आई नमः, श्री लक्ष्मी देवी आई नमः, श्री लक्ष्मी देवी आई नमः, श्री विष्णू देवाय नमः, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे असं आपलं मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हे कलश भरायचा आहे तांब्यानी. आणि त्यानंतर आपलं मॉर्निंग खूप छान झालेलं आहे. हे बघा मस्त असे मेथीचे पराठे चालू आहेत. कडक असं छान मस्तपैकी एकदम. तर चला या मेथीचे पराठे खायला सगळेजण. नाश्त्यासाठी आज मेनू बनवलेला आहे मेथीचे पराठे. आणि साहेबांसाठी टिफिनला बनवलेली आहे मेथीची भाजी छान अशी. आणि इथं आपला चहा शिजत आहे. चहा शिवाय मॉर्निंग कशी होणार आहे आपली. हे बघा आपलं आधीचं लेपन वगैरे झालेलं आहे आज शुक्रवारचं. आणि तुपातल्या फुलवाती इथं पाजळत आहे. आणि रांगोळी काढत आहे. वारानुसार साचे काढलेले आहेत त्यानंतर इथं. आणि ही कुठली रांगोळी काढली ग. सहस्त्र दल कमलची इथं रांगोळी काढली आहे. तो साचा दाखव थोडासा. बघा हे असा साचा आहे. तर हा असा आपला रांगोळीचा पसारा होते. चला व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ती इथं रांगोळी काढत आहे बघा. बोटाने पण चालले तिचं रांगोळीचा प्रकार. स्वस्तिक काढत आहे बघा इथे. तर आपल्या भावानी दिलेला स्वामी समर्थाचा फोटो बघा इथं लावलेला आहे मी. तर परत एकदा बघा आपली कुंचन सेवा कशी झालेली आहे. तुपातले दिवे लावले होते इथं मध्ये. याच्यामध्ये तुपाचं हे केलं होतं वातीमध्ये तूप. आणि हे आपली रेग्युलर पूजा पण बघा. 4-5 दिवस झालं पूजा वगैरे झाली नव्हती. करायचं नव्हतं, अडचण होती त्यामुळं. तर आता बघा 4-5 दिवसातनं पूजा केलेली आहे. हे बघा कलश आपला इथं छान हे केलेले आहे. आज कलशाला खायचे पानं भेटलेले नाही आहेत विड्याचे आपले. तर आता विड्याचे पानं जेव्हा आणेल तेव्हा लावता येईल. तर कसं वाटलं आपलं कुंचन सेवा. कुंचन सेवा ही मी पिंपरी चिंचवडमध्ये श्री स्वामी समर्थ आर्ट आहे तिथून आणलेलं आहे. हे जास्त महाग नाही, पण पैशाला बघितलं तर काहीच मिळत नाही आयुष्यात. तर हे मला म्हणजे साहेबांनी आमच्या विचार न करता कुठल्या गोष्टीचं इथं 2 पैसे गुंतवून ही वस्तू आणली. पण ह्या वस्तू आणल्यावर ह्याची पूजा केल्यानंतर खूप काही फरक पडला. माझी कुंचन सेवा ही आणलं तसं तिसऱ्यांदा मी केलेली आहे. तिसऱ्यांदा केलेली आहे. 2 कुंचन सेवामध्येच फरक खूप जाणवला. आणि आता ही तिसरी करत आहे. तर मी आता ही कंटिन्यू करणार आहे. तर या कुंचन सेवेमध्ये सांगण्याचं एवढंच आहे की सगळ्यांना आरोग्य चांगलं ठेवू दे, घरात सतत लक्ष्मीचा वास राहू दे आणि सतत स्वामी समर्थांचा पण वास राहू दे. सगळ्यांना चांगलं, मुलांना वगैरे चांगलं घडव, ह्यासाठी ही सेवा करत आहे. आणि जे काही कष्ट करत आहे त्या कष्टाला बरकत येऊ दे हे सांगण्यासाठी ही कुंचन सेवा आहे. ह्या कुंचन सेवेमधनं खूप काही फरक पडला मला. मी सांगताना सांगितलं होतं आईला की मी हे असं असं आणलं आहे. तर आईला वाटलं की खर्च करून काहीतरी आणली. पण जेव्हा मी आईला सांगितलं ह्याचा म्हणजे हे आणल्यानंतर मला काय हे झालं, प्रचिती काय झाली त्याच्यातनं, किंवा
मला काय अनुभव आला तेव्हा ती म्हणायला लागली की खूप छान आहे. मला पण छान वाटलं आणि आता माझी पण अडचण काय असेल ते मी सांगत जाते याच्यापुढे. तर तुम्ही बघू शकताय आणि ही पोटली आहे. ह्या पोटलीमध्ये हे नंतर सगळं भरून ठेवायचं आहे, ही कुंचन सेवा. नेक्स्ट टाईम तुम्हाला ही पूजा कशी करते हे नक्कीच दाखवेन. पण काय होतं, सकाळी घाई गडबडीत पूर्ण व्हिडिओ काढता होत नाही. जेवढं होतं तेवढं मी व्हिडिओ काढलेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ कसे आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसे आहेत हे नक्की कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा. तर चला, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जय सियाराम सगळ्यांना. गुड मॉर्निंग परत एकदा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय सियाराम सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.